बाय बाय मम्मी. बाय बाय. रडू नका, माझी आठवण आली तर फोन करा तुम्ही पण. काय रडू नको का फोन नको करू. बघा आता तुम्हाला काय वाटतंय. चला बाय. हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी निघाले माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी भोरला संक्रांतीसाठी. सो लेट्स गो. माझं पाखरू. माहेरी आल्याचं सुख. बाकीचे सगळे काम करत असतात आणि आपण मस्त आरामात बसून खायचं. आता सगळे आलेत बुत्ती सोडायला. ब्लाउज शिवला तू तेच किती फरक पडतो लगेच बघा. आता तुम्ही पण झालं की इकडच्या. सोड ते काढ पडदा मोठीला नाव घे. नारळाच्या झाडावर वाहतो अमृताचा झरा. नारळाच्या झाडावर वाहतो अमृताचा झरा. किरणराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा. अरे वा वा. जणू काय नवरच आहे. का काय झालं. अगं त्या पिलीची स्टोरी टाकली म्हणते स्वामीजीला राग आलाय. मला म्हणतेस कुणाला चिटकू नको, स्वतः किती चिटकू. बघ पिली स्वामिनी, तुम्ही दोघी ब्लॉग बघत असाल तर बघा मध्ये तुमच्याबद्दल काय बोलती माग. थँक्यू. मध्या एकच पोज येते का तुला. पारुशी दिसतेस मध्ये. आंघोळ केलीस का. आम्ही निघालोय ऍज युजल आमच्या ठरल्याप्रमाणे. खाली घे काच आईस्क्रीम खायला. आणि लकीली दादाची गाडी चालू झाली आहे. माझं एंगेजमेंट झालं पासून लग्नापर्यंतचा जो गॅप होता त्याच्यात मी, यश आणि दादा लिटरली रोज आम्ही जायचं आईस्क्रीम खायला दादाच्या या मस्त गाडीतून. आणि आता मी एवढ्या दिवसांनी इकडे आले त्यामुळे आम्ही आज पण निघालो आईस्क्रीम खायला. मला सर्दी झाली ही गोष्ट बाजूला ठेवून सॅक्रिफाईस करून या दोघांना वाईट वाटायला नको म्हणून मी माझी सर्दी पण साईडला ठेवली. हे आईस्क्रीमची पार्टी आकांक्षांकडूनच आहे, त्यामुळे आम्हाला अतिशय सुंदर असं वाटतंय. ब्लॉग चालू करण्याचा दुष्परिणाम बंद करते व्हिडिओ. आईस्क्रीम सोबत आम्ही मस्त पॉडकास्ट बघतोय. ती तुम्हाला दादाच्या चॅनलवर पूर्ण बघायला मिळेल. प्रत्येक वेळेस काय होतं, मी ब्लॉग बनवायचं जातो विसरून आणि ब्लॉग बनवायचं लक्षातच येत नाहीये. ह्यासाठी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. माझ्यापेक्षा जास्त चांगले ब्लॉग्स असतात आणि एकदम विसरलेले ब्लॉग असतात प्रत्येक वेळी करायचे, ज्याची सुरुवात होते पण शेवट काय होत नाही. कधी होत नाही लाईफ मध्ये. असला विषय ब्लॉगिंगचा. आणि आमच्या दोघांपासून इन्स्पायर होऊन यश पण आता ब्लॉग बनवतो. आणि आकांक्षा, थँक्यू फॉर दिस ब्युटिफुल आईस्क्रीम अमूल फालुदा आईस्क्रीम. दादा आता आपण काय करू, भांडणाचे ब्लॉग बनवू, म्हणजे आपण तिघं पण माझी झाली भांडणं कशावरून बघा. आणि मी टाकते पहिल्यांदा माहेरी आले आणि दादाने यश मला भांडणं केली माझ्यासोबत. आमच्या पण चॅनलचं लिंक टाका म्हणजे आम्ही पण फेमस. नाही नाही, भांडणं करा, व्ह्यूज मिळवा आणि फेमस व्हा. काय रे दादा. एक आईस्क्रीम पोट नाही भरलं म्हणून आता ही माझ्यातर्फे अमूलची नेक्स्ट ब्लॅक करंट आईस्क्रीम माहेरी येण्याचे फायदे.
आणि बहीण माहेर येण्याचे फायदे बोथ आर सेम थँक्यू